नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता मुकदमांच्या घरी बारशाची तयारी चालू असते। तर आता जे छोटं रमा अक्षयचं बाळ असतं त्याचं आता नाव ठेवण्याचं बारसं चालू असतं। तर त्या ठिकाणी ती पण छान गुडमुडे तशी बघत असते। तेव्हा आता इकडे सीमाला रमाची खूप आठवण येते की रमा, हे बघ तुझ्या मुलीचा फोटो, हे बघ तुझी मुलगी बघ कशी हसते आहे, छान सगळ्यांकडे डोळे लावून बघते आहे। तेव्हा आता अक्षय म्हणतो मीच हिचा बाबा आणि मीच हिची आई आहे। त्या रमाचं आता नावसुद्धा काढायचं नाही या घरामध्ये। पण ते इथे सीमाला काही राहवत नसतं। सीमा आनंदला बोलवते आणि म्हणते आनंद, हे बघ हा फोटो आहे ना, त्या बाळाला दाखव ना बेटा जरा, ते तिलाही समजू दे की ती ही तिची आई आहे म्हणून। पण आता आनंद म्हणतो अगं मम्मी तिथे अक्षय दादासुद्धा आहे। पण आता सीमा म्हणते बाळा दाखव ना, जा तू, मी सांगितलं ना तेवढं काम कर। तेव्हा आता आनंद तिला फोटो दाखवत असतं, हे बघ बाळा तुझी आई, हे बघ बाळा तुझी आई। तेव्हा आता अक्षय म्हणतो आनंद तू काय करतोय, हे तुम्हाला सांगितलं ना मी की त्या बाईचं नावसुद्धा ह्या घरामध्ये काढायचं नाही। आता तिची आई वगैरे कोणीच नाही, तिची आई पण मीच आणि बाबा पण मीच तिचं नाव ठेवणार आणि सगळं संगोपन मीच तिचं करणार। तेव्हा आता हे सगळं इरावतीच्या मनासारखं होत असतं। इरावती आता रागाने सीमाकडे बघते, तर सीमासुद्धा रागाने आता इरावतीकडे बघत असते। इरावती म्हणते वा, मी जसं म्हणते तसंच माझ्या मनासारखं होत आहे सगळं। तेव्हा आता अक्षय म्हणतो फेका, आता हा एक फोटो आहे ना तिचा शिल्लक, आता हा फोटोसुद्धा तो चुरघळून टाकतो आणि बाहेर फेकून देतो। तर मंडळी आता अक्षय म्हणतो की माझ्या बाळाचं नाव मी आरोही ठेवणार आहे। तर त्या अक्षयने आता बाळाचं नाव आरोही ठेवलेलं असतं। तर दुसरीकडे रमा खूप रडत असते। रमा म्हणते की माझं काय चूक झाली की मी इतकी रडत बसते, माझं बाळ वेगळं, माझा नवरा वेगळा माझ्यापासनं, का माझ्यासोबतच असं का होतंय। तेव्हा साई म्हणतो हे बघा तुम्ही त्रास करून घेऊ नका, शांत व्हा, होईल सगळं व्यवस्थित, मी बोलून बघेल अक्षयशी। तेव्हा तर रमा म्हणते नाही, बोलून काहीच फायदा होणार नाही आहे, मीच जाब विचारणार आहे अक्षयला। आता इकडे अक्षय तो फोटो चुरगळून फेकून देतो। तर आता इकडे सीमाला खूप वाईट वाटतं। तर आता अक्षय सगळ्याच वस्तू, सगळ्या फोटो लग्नाचे फोटो, तिचे कपडे, साड्या वगैरे सगळ्या वस्तू, एक ना एक वस्तू बाहेर काढून घराच्या बाहेर फेकतो आणि तिथे आग लावतो। सीमा म्हणते बाळा तू हे चुकीचं करतोय, अरे तिची काही चूक नसेल त्यामध्ये, कारण तिला माहिती की सगळा खेळ इरावतीने खेळलेला आहे, पण तरीसुद्धा ती सांगू शकत नाही अक्षयला। तर मंडळी आता हे सगळं रमा बघत असते झाडाच्या बाजूने। रमाला खूप वाईट वाटतं। रमा म्हणते असं आहे का अक्षय, मी तुमच्या घराकडे ढुंकूनसुद्धा बघणार नाही आणि मुकदमांच्या घरी पायसुद्धा ठेवणार नाही, आजपासून तुमचं आणि माझं सगळं नातं तुटले असे म्हणून ती आता शब्द देते की माझं आणि तुमचं नातं संपलं आता अक्षय। तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।